तर भावांनो, एस राजामौली पुन्हा एकदा भारतीय सिनेमाला ग्लोबल लेवलवर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. कारण त्यांच्या नवीन चित्रपटाचा अनाउन्समेंट टीजर रिलीज झाला आहे आणि चित्रपटाचं नाव आहे वाराणसी टू दी वर्ल्ड. चला तर मग या भन्नाट टीजर मध्ये नेमकं काय दाखवलंय ते पाहूया. टीजरच्या सुरुवातीलाच आपल्याला एक प्रचंड धूमकेतू पृथ्वीच्या दिशेने येताना दिसतो. त्याचं नाव आहे शांभवी ॲस्ट्रॉइड. आता हा फक्त एक ॲस्ट्रॉइड आहे की संपूर्ण कथेचा टर्निंग पॉइंट, याचं उत्तर चित्रपटातच मिळेल. यानंतर लगेच हिमालयाचं भव्य दृश्य दिसतं. बर्फाच्छादित पर्वतांवर काही पर्वतारोही चढाई करताना दिसतात. त्यानंतर एका बर्फाळ प्रदेशात अर्धवट तुटलेली बोट दिसते. ही बोट इथे कशी आली, हा कोणत्या प्राचीन रहस्याचा संकेत आहे, असे अनेक प्रश्न इथे निर्माण होतात. पुढच्या सीन मध्ये आपण थेट आफ्रिकेतील जंगलात पोहोचतो. तिथे एक व्यक्ती पॅराशूटच्या मदतीने प्रवास करताना दिसतो. त्याचबरोबर पाणघोडेही दिसतात. म्हणजेच ही कथा फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभर फिरणारी असणार याचा स्पष्ट अंदाज इथूनच येतो. यानंतर एक गुहेसारखी जागा दिसते. तिथे एक व्यक्ती वरून खाली पडताना दिसतो आणि बाजूलाच एका मूर्तीचं तुटलेलं मस्तक तिच्याच हातात आहे. हा सीन खूपच रहस्यमय वाटतो. यानंतर प्राचीन काळातील एका भव्य नगरीची झलक दिसते. त्याचं नाव आहे लंका नगरी. त्यामध्ये हनुमान आणि त्यांच्या शेपटीवरून प्रवास करणारी एक गाडी दिसते. हा सीन पूर्णपणे मायथॉलॉजी आणि फॅन्टसी यांचं भन्नाट मिश्रण वाटतो. आणि मग येतो टीजर मधला सर्वात दमदार क्षण, श्रीरामांचा अतिशय भव्य आणि दिव्य प्रेझेंटेशन. हा सीन अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. यानंतर आपण पोहोचतो वाराणसीच्या प्रसिद्ध मणिकर्णिका घाटावरती आणि इथून होते आपल्या हिरो महेश बाबू यांची जबरदस्त एंट्री. हातात त्रिशूळ, नंदीवर स्वार. हा लुक अक्षरशः स्क्रीन फाडणारा आहे. राजामौली आणि महेश बाबू यांची ही जोडी नक्कीच काहीतरी ऐतिहासिक घेऊन येणार असं वाटतंय. आता जर बॅकग्राऊंड स्कोर बद्दल बोलायचं झालं तर तो दिला आहे एम किरवानी यांनी. बाहुबली 2 आणि RRR सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना संगीत देणाऱ्या किरवानी यांनी इथेही जबरदस्त वातावरण तयार केलं आहे. या टीजर वरून एक गोष्ट नक्की जाणवते, राजामौली यावेळी फक्त भारतीय प्रेक्षकांसाठी नाही तर संपूर्ण जगाला डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट बनवत आहेत. ऍडव्हेंचर, मायथॉलॉजी, मिस्ट्री आणि ग्लोबल स्केल या सगळ्यांचं भन्नाट कॉम्बिनेशन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता हा चित्रपट 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजे अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण जर हा टीजर एवढा जबरदस्त असेल तर चित्रपट किती मोठा असणार याची कल्पना करता येते. तर भावांनो, वाराणसी टू द वर्ल्ड याचे अनाउन्समेंट टीजर तुम्हाला कसं वाटला ते मला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणखीन त्याचबरोबर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करू तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय महाराष्ट्र.